नमस्कार, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. मित्रों, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 संदर्भाने आपण विस्तृत चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर भाग 2 मध्ये आपण कलम 4 सुद्धा पाहिलेला आहे. तर या पुढील भागामध्ये आपण 5, 6, 7, 8 आणि 9 हे कलम आपण पाहणार आहोत. हे आता 5, 6, 7, 8 जे कलम आहेत हे आणि 9 पर्यंत कलम हे छोटे छोटे कलम आहेत. तर याची आपण आजच्या भागामध्ये थोडक्यात माहिती घेऊयात. म्हणजे या कलमामध्ये काय सांगितलेलं आहे आणि याचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला कसा फायदा होईल. प्रत्यक्ष एखादा गुन्हा दाखल करायचा असेल किंवा न्यायालयामध्ये प्रकरण चालू असेल तर या संदर्भात याचा उपयोग कसा घेता येईल आपल्याला. तर कलम 5 जे कलम यामध्ये दिलेलं आहे ते एनहॅन्समेंट पनिशमेंट फॉर सबसिक्वेंट कन्व्हिक्शन या प्रकारचे हे कलम आहे. म्हणजे नंतरच्या दोषी सिद्धीसाठी वाढीव शिक्षा. थोडक्यात मराठीमध्ये त्याचा अर्थ असा आहे, जर पहिल्या एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या आरोपीला शिक्षा झाली आणि त्यानंतर त्यानं दुसरा अशा प्रकारचा गुन्हा केला आणि त्यामध्ये जर त्याला शिक्षा झाली तर त्याला वाढीव शिक्षा देण्यासंदर्भात हे कलम आहे. तर यामध्ये शिक्षा जी आहे ते नॉट लेस दॅन 1 इयर म्हणजे एका वर्षापेक्षा कमी नाही, परंतु त्या गुन्ह्यामध्ये जेवढी शिक्षा आहे, समजा एखादी मारामारीची केस आहे 324 जुन्या आयपीसी मधलं समजा जे असेल तर त्यामध्ये 324 ला जी शिक्षा आहे तीच शिक्षा या कलमामध्ये त्याला मिळेल, पण 1 वर्षापेक्षा कमी असणार नाही अशा प्रकारची शिक्षा यामध्ये दिलेली आहे. आता कलम जे 6 आहे, कलम 6 संदर्भातला असं आहे, ऍप्लिकेशन ऑफ सर्टन प्रोव्हिजन्स ऑफ द इंडियन पिनल कोड. म्हणजे आता नवीन याच्यामध्ये BNS. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की यामध्ये ज्या आयपीसी मध्ये किंवा BNS मध्ये काही जे कलम आहेत त्याचा या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली सुद्धा त्याचा वापर कसा करता येईल या संदर्भातला आहे, ऍप्लिकेशन संदर्भातला आहे. तर ते थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यामध्ये जसं की कलम 24 आहे, 34, 149 म्हणजे कॉमन इंटेन्शन संगनमत करून जे गुन्हे घडत असतात, मग त्यामध्ये 3 पेक्षा जास्त आरोपी वगैरे असे आहेत तर ते असे गुन्हे म्हणजे कोणते, या संदर्भातला हा कलम आहे, कलम 6. म्हणजे असे कलम या अनुसूचित जाती जमाती कायद्यामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी कशी करता येईल, त्याचं ऍप्लिकेशन कसं करता येईल असं हे गुन्हा आहे. तर आपल्याला नंतरचं महत्वाचं जे कलम आहे तर ते आहे फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी ऑफ सर्टन पर्सन. म्हणजे याच्यामध्ये त्याची मालमत्ता जप्ती संदर्भातला कलम आहे. म्हणजे सर्टन पर्सन म्हणजे यामध्ये आलेले आहेत आरोपी लोक. तर आरोपींची काय मालमत्ता जप्ती संदर्भात, त्यांची मालमत्ता ताब्यात घेण्यासंदर्भातले हे कलम आहे. तर हे महत्वाचं कलम आहे. त्यामध्ये जे कलम 1 जे कलम जे सांगते आता फॉरफिचर ऑफ प्रॉपर्टी. आता कोणाची प्रॉपर्टी फॉरफिट करायची आपल्याला. जर आता कलम 1 मध्ये काय तरतूद आहे, 7(1) मध्ये एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्या आरोपीला जर शिक्षा झाली असेल, आता हे सर्व अनुसूचित जाती जमातीच पाहिलं आपण, या कायद्याखाली जर एखाद्या आरोपीला जर शिक्षा झाली असेल तर तो गुन्हा कमिट करण्यासाठी, त्या गुन्ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या प्रॉपर्टीचा त्यानं वापर केलेला आहे, मग समजा ट्रॅक्टरनं त्यानं शेतीचं नुकसान केलंय, शेतातील पिकाचं, आणि त्याला त्यामध्ये शिक्षा झालेली आहे, तर त्याला ज्यावेळी शिक्षा झाली, न्यायालयाने शिक्षा त्याला घोषित केली, त्यावर त्याचं जे ट्रॅक्टर आहे त्याची प्रॉपर्टी, एनी प्रॉपर्टी मुव्हेबल और इमुव्हेबल प्रॉपर्टी, कोणत्याही प्रकारची त्याची मालमत्ता संपत्ती असू द्या, ती सरकारकडे जप्त करण्याचा अधिकार कोर्टाने या कलमानुसार 7(1) नुसार न्यायालयाला स्पेशल कोर्टला दिलेलं आहे. आता हे झालं शिक्षेच्या नंतर, शिक्षा झाल्याच्या नंतरचं पहिलं कलम आहे 7(1). परंतु एखाद्या आरोपीची, आता एखादा गुन्हा दाखल झाला आणि त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीच्या मधून त्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल झालेल्या गुन्ह्यातील त्याची दंड वसुली जर करायची असेल, दंडाची रक्कम, तर अशा प्रकारचे 2 कलम दिलेले आहे. तर गुन्ह्याच्या दरम्यान म्हणजे ट्रायलच्या दरम्यान त्याची जी मालमत्ता असेल, त्याची पूर्ण मालमत्ता किंवा त्याची त्या मालमत्तेचा काही भाग त्याच्या नावाने जेवढी मालमत्ता असेल तेवढी मालमत्ता
अटॅच करणे म्हणजे ताब्यात घेण्याचा अधिकार न्यायालयाला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये जर त्याला शिक्षा झाली तर हीच मालमत्ता विकून या गुन्ह्यात त्याला जी काही दंड ठोठावला जाईल, त्याला जी काही फाईन ठोठावली जाईल, या मालमत्तेमधून ती फाईन वसूल करण्याचा काम न्यायालय या माध्यमातून करेल. ते झालं कलम 7. कलम सोपं आहे. 1 आणि 2 उपकलम आहेत त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये कलम 8 जे कलम आहे, तर 8 जे कलम काय, प्रिझम्पशन ॲज टू ऑफेन्सेस, म्हणजे गुन्ह्याच्या संदर्भाने काही गृहीतक दिलेले आहेत. गृहीतक म्हणजे गृहीत धरलेल्या गोष्टी आहेत, काही कायद्यानेच गृहीत धरलेल्या गोष्टी आहेत. आता त्या गोष्टी कायद्यानं गृहीत धरलेल्या गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टी आहेत त्या, तर आता त्यामध्ये कलम 1 अ जे दिलेलं आहे, म्हणजे थोडी ए धरू आपण इंग्रजीमधलं, कलम 8A. तर हे 8A कलम काय सांगते, जर एखाद्या आरोपीनं एखादा गुन्हा कमिट करण्यासाठी काय आर्थिक मदत केली असेल आणि ट्रायलच्या दरम्यान हे सिद्ध झालं असेल की त्यानं त्या गुन्ह्याला पूर्ण रूप, अंतिम रूप देण्यासाठी काय अर्थसहाय्य केलेलं आहे, तर त्यामध्ये असे गृहीत धरलं जाईल की त्याचा सुद्धा या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे, तो सुद्धा याच्यामध्ये मुख्य भूमिकेतील आरोपी आहे, असं हे कलम ए सांगते आपल्याला. आता कलम बी जे काय सांगते आपल्याला, म्हणजे सिक्वल ऑफ दी प्रेझेंट ऑफेन्स, म्हणजे सिक्वेल म्हणजे काय, आपण मराठीत आपल्याला माहित आहे, सिक्वेल म्हणजे एका घटनेची दुसरी पुनरावृत्ती किंवा त्याचाच दुसरा भाग म्हणजे सिक्वेल म्हणतो आपण त्याला, आहे का नाही. समजा आता उदाहरण, सकाळी एखाद्या व्यक्तीचे 2 गटामध्ये भांडणं झाली, त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी संदर्भातच त्यामध्ये कलम लागणार आहेत आणि ते भांडणं झाले आणि दुपारनंतर त्याच जुन्या भांडणानंतर आणखी दुसरा गुन्हा सायंकाळी घडला, तर याच्यामध्ये गृहीतक 2 कलम बी मध्ये असं धरले ते, ज्या पहिल्या घटनेवरूनच ही दुसरी घटना घडलेली आहे, म्हणजे विद्यमान जे ऑफेन्स झालेला आहे, सध्याचा जो ऑफेन्स आहे त्याचाच परिणाम म्हणून ही दुसरी घटना घडलेली आहे. तर त्यामध्ये दुसरी घटना सुद्धा अॅट्रॉसिटीमध्येच येईल, पहिली घटना सुद्धा अॅट्रॉसिटीमध्येच येईल, कारण पहिल्या घटनेचाच परिणाम म्हणून दुसरी घटना घडलेली आहे. हे ते गृहीतक जे आहे प्रिझम्पशन बी मध्ये दिलेले आहे. आता दुसरं जे दिलेलं आहे सी, 8C मध्ये दिलेलं आहे, ते 8C मध्ये काय गृहीतक दिलेले आहे की आता एकाच गावातील आरोपी आणि फिर्यादी आहेत, पीडित आहे, त्यामधले साक्षीदार एकाच गावातील आहेत आणि आरोपी एकाच गावातील आहे, त्यांना एकमेकाचं पर्सनल नॉलेज आहे, व्यक्तिगत त्याच्या कुटुंबाची सर्व पार्श्वभूमी त्याला माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये तो कोणत्या जातीचा आहे हे सुद्धा त्याला माहिती आहे असं गृहीत धरल्या जाईल. म्हणजे असं तो म्हणणार नाही, भाऊ एकाच गावचे आम्ही आहेत परंतु त्याची जात मला माहिती नाही, तो अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाचा आहे हे मला माहिती नाही, असं त्याला म्हणता येणार नाही. न्यायालय त्याच्यामध्ये गृहीत असं धरेल की बुवा याला याच्या जातीची संपूर्ण कल्पना आहे, माहिती आहे, त्यानुसारच त्यानं तो गुन्हा कमिट केलेला आहे. ते झालं कलम सी मध्ये, 8C मध्ये. आता कलम जे 9 आहे, ते कलम 9 ते पण महत्वाचं आहे. तर ते आहे कन्फरमेंट ऑफ पॉवर्स, म्हणजे अधिकार, शक्ती प्रदान करण्यासंदर्भातला अधिकार. तर हे म्हणजे महत्वाचं कलम यासाठी आहे, ते पोलीस अधिकाऱ्यांसाठी आहे. तर यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या कलमाखाली गुन्ह्याचे अन्वेषण करणं, तपास करणं, तो प्रकरण न्यायालयामध्ये दाखल करणं आणि जो अन्वेषण करणारा अधिकारी आहे, पोलीस अधिकारी, त्याला इतर सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी मदत करणं किंवा इतर कोणताही अधिकारी असू द्या शासनाचा, त्यानं सुद्धा त्या गुन्ह्यासंदर्भाने त्याला मदत करणं, या प्रकारचं हे या संदर्भाचं कन्फरमेंट ऑफ पॉवर्स हे कलम आहे. त्याच्यामध्ये एक आहे कलम 1 मध्ये ए आणि बी दिलेले आहे, त्यानंतर 2 आणि 3 हे असे त्यामध्ये कलम आहे. तर हे जे कलम आहे फक्त पोलिसांच्या अधिकारासंदर्भातला आहे, त्यांच्या शक्ती प्रदान करण्याच्या संदर्भातला आहे. तर या कलमानुसारच हा जो भाग आहे तो संपलेला आहे आणि त्याचबरोबर जे चॅप्टर 2 आहे ते सुद्धा संपलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण प्रकरण 3 बघूयात. आशा आहे की हा संपूर्ण कलम याच्यामधले तरतुदी आहेत ह्याच आपल्याला समजल्या असतील. 5, 6, 7, 8, 9 ह्या सर्व समजले असतील. एक विनंती आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना सुद्धा पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची माहिती मिळेल. त्याचबरोबर त्यांच्यावर काय अन्याय अत्याचार झाला असेल तर ते या कलमाचा वापर करून न्याय मिळू शकतील.
त्याचबरोबर आपले चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा सांगा. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.